नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर्स 2026 साठी रजिस्ट्रेशनचे डेट्स हे एक्सटेंड झालेले आहेत. कोणत्या डेट्स आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्या विद्यार्थ्यांनी काहीही आता करायचं नाही आहे. जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन एक्सटेंड झालेलं आहे. सो ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकतात. कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे आहे त्याचे स्टेप बाय स्टेप ऑलरेडी व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. ते तुम्हाला वरती आय सेक्शनमध्ये तुम्हाला दिसतील तिथे क्लिक करा. तुम्हाला ते व्हिडिओ ओपन होऊन जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांना युआर आयडी कशा पद्धतीने बनवायचा आहे, डिजिलॉकर थ्रू कशा पद्धतीने बनवायचा आहे, त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओ दिसणार आहेत. सो ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही फर्स्ट क्रिएट करा तुमचं डिजिलॉकर थ्रू अपार आयडी. आफ्टर दॅट तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. कसं करायचं आहे त्याचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला अवेलेबल आहेत आपला. ते तुम्ही प्रॉपरली स्टेप बाय स्टेप त्या व्हिडिओ बघा, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करा. कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि तरीही सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही विचारू शकता. ओके. सो या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता जी नवीन अपडेट आहे, ती आपण बघूया. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर जर आपण हायर एज्युकेशन यावरती क्लिक केलं, तर यामध्ये लिहिलेलं आहे महाराष्ट्र बी-एड, एम-एड आणि सेकंड लिहिलेलं आहे एल-एल-बी 5 इयर्स. सो एल-एल-बी 5 इयर्ससाठी डेट एक्सटेन्शन टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस एल-एल-बी 5 इयर्स सी-ई-टी ए-वाय 26-27. ओके. सो याच्यामध्ये एल-एल-बी 5 इयर्ससाठी ही जी नोटीस आहे, एक्सटेन्शन आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगसाठी म्हणजेच रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी ही डेट एक्सटेंड झालेली आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असेल, की सर डाउनलोडचा ऑप्शन इथे येत नाहीये. बट एक्झॅक्ट डेट काय असणार आहे, ते तुम्हाला मी सांगतो. जेणेकरून तुम्हाला सर्व प्रॉपरली त्या गोष्टी समजतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगत आहे. जसं की लास्ट जी अपडेट आलेली होती महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्ससाठी. जसं मी ते तुम्हाला क्लिक करून पण हायलाइट करून सुद्धा दिलेलं आहे. ही जी डेट होती लास्ट डेट कधी होती तर 24 जानेवारी 2026. कालची ही जी डेट होती रजिस्ट्रेशनची ही लास्ट होती. ओके. बट आता ही डेट एक्सटेंड झालेली आहे. कोणती डेट एक्सटेंड झालेली आहे, डेट कोणती आहे, हे तुम्हाला मी सांगतच आहे. ओके. एक्झामिनेशन डेट्स म्हणजे एक्झाम कधी होणार आहे तुमची? तर 8 मे 2026. खूप विद्यार्थ्यांना एक्झामिनेशनचं डेट्सचं माहिती नसतं. सो त्यासाठी यामध्ये सांगतोय, की 8 मे 2026 मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. आता डेट एक्सटेंड कधीपर्यंत आहे? तर ही जी मी डेट तुम्हाला यामध्ये हायलाइट करून दिलेला आहे. 24-26 ते 13 फेब 2026. 13 फेबचं 14 फेब होऊ शकतं, 15 फेब होऊ शकतं. ओके. सो या डेट्स पर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. सो आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाहीये, ते विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे, की ते रजिस्ट्रेशन करू शकतात. 13 फेब किंवा 15 फेब ही जी डेट असेल, त्या डेटपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. आणि जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना काही करायचं नाहीये. ते विद्यार्थी आपलं स्टडी करतील आणि स्टडी कशा पद्धतीने करायचा आहे, त्याच्या ऑलरेडी व्हिडिओज आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत. ते तुम्ही बघा. लीगल ॲप्टिट्यूडचं सेक्शन असेल किंवा करंट अफेअरचं सेक्शन असेल, ते एकदा प्रॉपरली बघा. रिझनिंग, लॉजिकल जे काही आपण प्रिव्हियस इयर जे काही आपण व्हिडिओज बनवलेले आहेत, त्या इम्पोर्टंट आहेत. ओके. आणि करंट अफेअर आणि जे नवीन ज्या व्हिडिओ असतील, त्या उद्या किंवा आजपासून तुम्हाला ते मी देणार आहे. सो आज नोटिफिकेशन किंवा अनाउन्समेंट मी करेनच त्या बॅचसाठी. सो तुम्ही स्टे ट्यून म्हणजे या चॅनलला तुम्ही राहा. जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली तुम्हाला भेटून जातील. ओके. सो परत एकदा सांगतो, एल-एल-बी 5 इयर्स 2026 रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग हे एक्सटेंड झालेलं आहे. प्रथम
सेकंड आहे, की तो कधीपर्यंत झालेला आहे, तर 15 फेब या 13 फेब या 14 फेब या डेटपर्यंत म्हणजे फेबपर्यंत तुमचं एक्सटेन्शन झालेलं आहे. एक्झाम कधी आहे, तर 8 मे रोजी तुमची एक्झाम आहे. ओके. सो या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आणि रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कसं करायचं त्याच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या सर्व भेटून जातील. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती पडल्या असतील. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. थँक यू सो मच.